लग्नानंतर होईलच प्रेम या मागील भागावरून पुढे यश शांत आवाजात बोलत होता. माझ्या मनात आधी तुझ्यासाठी काही खास भावना नव्हत्या आणि ही गोष्ट तुलाही माहीत आहे. तुझ्या मनातही माझ्याबद्दल तसं काही नव्हतं. आपण कधी भेटलोच नव्हतो, पण आता आपण भेटलो आहोत आणि अशा प्रकारे भेटलो आहोत की आता वेगळं होणं शक्यच नाही. आयुष्यभर मी तुझ्यासोबत असेन, तुझ्या प्रत्येक पावलावर उभा राहीन. आपण या नात्याला मैत्रीपेक्षा पुढे नेऊ शकतो, पण प्रेमाबद्दल आता काही सांगू शकत नाही. मात्र एक गोष्ट नक्की, माझी निष्ठा, माझं साथ देणं हे सगळं फक्त तुझ्यासाठीच असेल. माझ्या आयुष्यात आता तू आहेस आणि कायम राहशील. सई त्याच्याकडे निशब्दपणे पाहत राहिली. इतक्या आपुलकीने, इतक्या प्रामाणिकपणे कोणी तिच्याशी कधी बोललं नव्हतं. तिच्या ओठावर हलकंसं स्मित उमटलं. तिने खोलीकडे नजर फिरवली. सगळीकडे सुंदर सजावट होती. बेडवर गुलाबी फुलांच्या माळा, गुलाबाच्या पाकळ्या, मंद सुगंध पसरवणाऱ्या कॅन्डल्स आणि छोट्या फेअरलाईट्स. संपूर्ण वातावरणच वेगळं, नाजूक आणि भावूक वाटत होतं. ते सगळं पाहून तिचं हृदय धडधडू लागलं. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. यशने दरवाजा उघडला तर बाहेर काव्या उभी होती. तिच्या हातात जेवणाचा ट्रे आणि 2 दुधाचे ग्लास होते. यशने ट्रे आत आणून टेबलावर ठेवला आणि सईला हाक मारली. आधी जेवून घे. सई शांतपणे काउचवर बसली. दोघांनी मिळून जेवायला सुरुवात केली. यश तिच्याशी हलक्या गप्पा मारत होता आणि तीही हळूहळू त्याला उत्तर देत होती. तो मात्र तिच्या प्रत्येक छोट्या हालचालीकडे लक्ष देत होता. ती भाजीतील मटार आणि टोमॅटो बाजूला काढत होती. हे पाहून तो मनोमन हसला. थोडं खाल्ल्यानंतर सई म्हणाली, बस माझं झालं. यशने तिच्या प्लेटकडे पाहिलं. बाकी सगळं नीट संपवलं होतं. फक्त मटार आणि टोमॅटो बाजूला ठेवले होते. त्याने काही न बोलता दुधाचा ग्लास तिच्यासमोर ठेवला. हे संपव, मग कपडे बदल. सईने क्षणभर चेहरा वाकडा केला, पण लगेच काही न बोलता ग्लास उचलला. डोळे बंद करून तिने एकाच घोटात सगळं दूध संपवलं आणि उठून आरशासमोर जाऊन बसली. यशने प्लेट्स बाजूला ठेवल्या आणि कपडे बदलून आला. काळा वेस्ट आणि लोअर घातल्यावर तो आणखीच देखणा दिसत होता. सईने आरशातून त्याच्याकडे पाहिलं आणि तिची नजर काही क्षण तिथेच थांबली. यश बेडवर बसून फोनमध्ये गुंतलेला होता, पण तिच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण होत होती. कदाचित जड दागिन्यामुळे असं वाटत असेल, म्हणून तिने एक एक करून दागिने काढायला सुरुवात केली. तेवढ्याच यशची नजर तिच्याकडे गेली. तो काही क्षण तसाच तिला पाहत राहिला. तिच्या साधेपणात, तिच्या हालचालीत काहीतरी वेगळं होतं, ज्याने त्याला नकळत तिच्याकडे खेचलं. तो हळूच उठला आणि तिच्याजवळ आला. आरशासमोर बसलेल्या सईच्या मागे उभा राहून त्याने अलगद विचारलं, जड वाटतंय ना? सईने आरशातून त्याच्याकडे पाहिलं आणि हलकंसं मान हलवली. यशने शांतपणे तिच्या हातातून उरलेल्या दागिना घेतला आणि टेबलावर ठेवला. त्याच्या आवाजात काळजी होती. तुला इथे सगळं नवीन आहे. घाई करू नकोस. आरामात घे सगळं. त्या क्षणी सईच्या मनातली भीती थोडी कमी झाली. तिला जाणवलं, हा माणूस फक्त नात्याने नवरा नाही, तर तिच्यासाठी आधार बनण्याचा प्रयत्न करत आहे. यशने हलक्या हाताने तिच्या केसाचा अंबाडा सोडला. तिचे लांब, मोकळे केस पाठीवर अलगद पसरले. त्याने ते एका बाजूला सारत तिच्या मानेजवळ हलकासा स्पर्श केला. त्या क्षणी सईने नकळत मुठी आवळल्या. तिच्या मनात एकाच वेळी लाज, भीती आणि नव्या भावनांची हलचल होती. सईने तिला हळूच स्वतःकडे वळवलं आणि तिचा हात धरून जवळ घेतलं. सई त्याच्या छातीवर येऊन थांबली. त्याच्या हृदयाचे ठोके तिला स्पष्ट ऐकू येत होते आणि त्याच तालात तिचेही ठोके वेगाने धडधडत होते. तो शांतपणे म्हणाला, चला.
या नात्याची सुरुवात विश्वासाने करूया. मी कायम तुझ्यासोबत आहे. तुला कधीच एकटं वाटू देणार नाही. सई त्याच्याकडे पाहत राहिली. त्याच्या डोळ्यात प्रामाणिकपणा आणि आपुलकी होती. त्या भावनेने भारावून ती स्वतःहून त्याला मिठी मारली. यश क्षणभर थांबला, पण लगेच तिलाही घट्ट कवटाळलं. जणू दोघेही त्या क्षणी एकमेकांचा आधार बनत होते. त्याने तिला अलगद बेडवर बसवलं. सई थोडी बाजूला वळली आणि तो शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या साधेपणात, तिच्या निरागसेत काहीतरी खास होतं, जे त्याला नकळत तिच्याकडे खेचत होतं. यशने तिच्या डोळ्यात पाहत हलक्या आवाजात म्हटलं, आत्तापासून माझ्या आयुष्यात तूच आहेस. त्या शब्दांनी सईच्या डोळ्यात हलकी ओल आली. तिने काही न बोलता त्याचा हात हातात घेतला. रात्र जसजशी पुढे सरकत गेली तसं त्यांच्या मनातील अंतर कमी होत गेलं. दोघेही हळूहळू एकमेकांशी जुळत गेले. घाई नाही, दबाव नाही, फक्त विश्वास आणि शांत आपुलकी. शेवटी थकून ते दोघे एकमेकांच्या जवळच झोपले. सई यशच्या छातीवर डोकं ठेवून विसावली होती आणि यशने तिला अलगद कवटाळलं होतं. जणू आयुष्यभर असंच जपायचं असं मनोमन वचन देत. सकाळ झाली आणि यशने झोपेतली सई पाहिली. तिचे अर्धवट उघडलेले डोळे त्याच्याकडे पाहत होते, पण अचानक त्याच्या मनात रात्रीचे आणि तिच्याशी झालेले क्षण आठवले आणि त्याला जोराचा धक्का बसला. तो उभा राहिला, डोकं धरून स्वतःशीच म्हणाला, शिट, हे काय झालं? मी माझा कंट्रोल कसा गमावू शकतो? नक्की काहीतरी घडलंय. त्याची नजर सईच्या गोऱ्या आणि कोमल त्वचेवर गेली. रात्रीचे क्षणाचे ठसे, लव बाईट्स अजूनही स्पष्ट दिसत होते. त्याचं मन गोंधळलं. राग, प्रेम, चिंता एकत्र होऊन त्याला थोडा घाबरला. तो पटकन उठला. त्याने स्वयंपाकी कपडे बदलले. आपला टी-शर्ट घेऊन तो सईवर ओढून दिला. नीट ब्लँकेट तिनेवर ठेवून तिच्या डोक्यावरून हलकं हात फिरवलं. तिच्या चेहऱ्यावर अजूनही ती निरागसता होती आणि त्याला वाटलं की तिच्या ओठावर किस घालायचा, पण स्वतःला रोखून फक्त तिच्या कपाळावर हलकाचा किस दिला. नंतर तो हॉलमध्ये गेला आणि जोरात ओरडला, आई, कुठे आहेस तू? त्याचा आवाज ऐकून शालिनी, ज्या स्वयंपाकघरात होत्या, लगेच बाहेर आल्या. त्याने विचारलं, रात्री जेवण कोणी दिलं होतं? शालिनी म्हणाल्या, काव्याने आणलं होतं, तिने सर्व केलं होतं. यश डोळे मिटून घेतो आणि जोरात ओरडतो, काव्या! काव्या आणि करण लगेच हॉलमध्ये आले. यशने तिला बघून विचारलं, तू जेवणात काय टाकलं होतं? काव्या घाबरली आणि म्हणाली, मी काहीही टाकलं नाही. खोटं बोलू नकोस, यश रागाने म्हणाला. सत्य सांग, काय केलंस आणि का केलंस? सगळे तिला बघत होते. काव्याने खाली नजर टाकली आणि घाबरत म्हणाली, दादा, मी दुधात काही गोळ्या टाकल्या होत्या. यश रागाने दात चावला, पण आवाज नियंत्रणात ठेवून म्हणाला, आणि तू असं का केलं? काव्या हळूच म्हणाली, वहिनीला विचित्र वाटायला नको म्हणून. तसं केल्यास त्या आरामात राहतील असं मला वाटलं. यश जोरात ओरडला, कम्फर्टेबल? हे माझं काम होतं, आपलं काम होतं. तुला माहिती आहे का तू काय केलं? 12 वर्षांनी ती परतली, अगदी एकटी आणि इतक्या अनजान लग्नात अडकली, जिथे तिला कुणाचाही आधार नव्हतं. मला वाटत होतं की आपल्याला समजून घेईल, आपल्यासोबत मिसळून राहील. आणि तू काय केलंस? यामुळे तिला किती त्रास होईल तुला कल्पना आहे का? तुला समजून घ्यायला पाहिजे. तुला तुझ्या वयाच्या जबाबदाऱ्या जाणून घ्यायला हव्या. यश शांतपणे म्हणाला, काव्या, तू स्वतः विचार कर. तू तिच्यापेक्षा मोठी आहेस. ती फक्त 21 वर्षाची आहे आणि मी तिच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठा आहे. अशा वयात 28 वर्षाचा समजूतदारपणा अपेक्षित करणे योग्य आहे का? तुला तुझ्या चुका समजायला हव्यात.
काव्याच्या डोळ्यात पाणी चमकले. तिला तिच्या चुकाची जाणीव झाली. पण जे झालं ते झालंच होतं. शालिनीने आश्चर्याने काव्याकडे पाहत विचारलं, काव्या, तुझा भाऊ जे बोलतोय ते खरं आहे ना? यशने शालिनीकडे पाहत म्हणालं, आई, 2 ग्लास लिंबू पाणी पाठव. त्यामुळे तो रागाने काव्याकडे पाहून आपली खोलीत निघून गेला. काव्याला तिच्या चुकाची जाणीव झाली होती, पण तिला माहीत नव्हतं की तिच्या छोट्या चुकीमुळे किती परिणाम होऊ शकतात. इकडे यश खोलीत आला तेव्हा सई शांतपणे बेडवर बसलेली होती. हात तिच्या कपाळावर होता, जणू डोके दुखत आहे. यशने दरवाजा बंद करून तिच्या जवळ बसला, पण तो हिचकिचत होता, कारण काल रात्री दोघेही नशेत होते आणि काय घडलं ते त्यांना नीट माहीत नव्हतं. सईने त्याच्याकडे पाहून हलक्या आवाजात म्हणाली, मी आंघोळ करून येते. ती उठली, पण अजूनही रात्रीची नशा तिच्यावर होती. यशने तिला लाडकेपणाने सावरलं आणि तिने त्याच्याकडे पाहिलं. काही क्षणात त्याने तिला भाऊपाशात उचलून बाथरूममध्ये सोडून बाहेर गेला. थोड्या वेळाने सई बाथरूममधून बाहेर आली. तिने बाथरोब घातला होता. यशने पाहून म्हणालं, काव्या, कपडे ठेवून गेलीस, घालून घे. आजचे उरलेले कपडे व्यवस्थित कपाटात ठेव. सईने फक्त होकारार्थी मान हलवली. तिला काय बोलावं तेच कळत नव्हतं आणि यशसुद्धा हिच्याशी काय बोलावं ते ठरवू शकत नव्हता. शालिनीने लिंबू पाणी पाठवलं आणि यशने सईला दिलं. हे पिऊन घे, डोकेदुखी कमी होईल. सई शांतपणे ग्लास घेतला आणि पाणी पिऊ लागली. यश तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता. रात्रीच्या त्या शांत क्षणी जेव्हा तो तिला बोलत होता, ती फक्त ऐकत होती. त्याने एक खोल श्वास घेतला आणि तिला थोडा वेळ द्यायला ठरवला. सई तयार होण्यासाठी गेली. यशसुद्धा आंघोळीसाठी गेला. काही वेळाने दोघेही तयार होऊन खाली आले. सईने लाल रंगाचा अनारकली सूट घातला होता, ज्यात ती खूपच सुंदर दिसत होती. काव्या हसत म्हणाली, मी साडी ठेवली होती ना, मग सूट का? सई गडबडून म्हणाली, ते दीदी, मला साडी घालायला जमलं नाही. काव्या हसत म्हणाली, ठीक आहे, काही हरकत नाही, यात घाबरण्यासारखं काही नाही, शिकून घ्या. पण जमलं नाही तर दादा मदतीसाठी आहेच. सई यशकडे पाहत हसून बोलली आणि डोळा मारला. यशने तिला रागाने बघितलं. ही मुलगी अजूनही तितकीच धीट आहे. त्याच्या मनात विचार आला. नुकताच रागवला होता तरी तिच्या हालचालीमध्ये काहीही बदल नव्हता. तेवढ्यात एका मुलीचा आवाज ऐकू आला, काय चाललंय? लग्न झालं आणि मला बोलवणंही महत्त्वाचं वाटलं नाही. सगळ्यांनी त्या दिशेकडे पाहिलं. तिथे साधारण 37 ते 38 वर्षाची एक स्त्री उभी होती. सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. करण धावत गेला आणि तिला उचलून म्हणाला, ओ माय लिटल आत्या, तू आलीस? सगळे हसले, पण सई हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. ती बाई कोण आहे? इकडे सिसोदिया मेन्शनमध्ये अश्विनांची आपल्या खोलीत होते. सईच्या लग्नानंतर त्यांनी कोणाशीही बोललो नव्हतो. सकाळी जेव्हा त्यांच्या नजर पत्नीवर गेली, ती उदास दिसत होती. त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, परिदी. परिदी वळली आणि हात झटकन म्हणाली, हात लावू नका मला, तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला ओळखत नाही. त्यांच्या या शब्दांनी अश्विनचे थक्क झाले. त्यांनी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला, पण परिदी रागाने ओरडली, बस मिस्टर अश्विन सिसोदिया, खूप झालं. मी तुमच्या हातातली बाहुली नाही. तुमच्यामुळे मी माझं मूल गमावलं. मी सईला सगळ्यांपासून दूर ठेवलं, फक्त माझ्या मोठ्या मुलीला असुरक्षित वाटत म्हणून. त्या निरागस मुलीचा काय दोष होता? सगळं मला का सहन करावं लागलं? ती फक्त 8 वर्षाची होती. 8 वर्षाच्या बाळाला काय समजतं? तुम्ही तिला हॉस्टेलमध्ये टाकलं, सगळ्यांपासून दूर ठेवलं का? काय दोष होता तिचा?
तिच्या आईवडिलांचा प्रेम मिळायला हवं नव्हतं का? ती रडत म्हणाली, पण आता अभिनंदन तुमचं. मी माझी मुलगी पूर्णपणे गमावली. तिच्या लग्नात ती माझ्या सांगण्यावर आली. तुम्ही कधी तिचा सांभाळ केला का? फक्त वडील म्हणून सांगणं पुरेसं नाही. आपल्या मुलासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण तुम्ही काय केलं? सईला नेहमी मागे ठेवलं. ती तुमची मुलगी नव्हती का? ती माझ्या पोटी जन्माला आली तरी तुम्ही तिला तिचं प्रेम देऊ शकलात नाही का? आजपासून परिधीही तुमच्यासाठी मेली. मला तुमच्यासारख्या माणसासोबत राहता येणार नाही, ती म्हणाली आणि रागाने खोलीतून निघून गेली. अश्विनजी बेडवर बसले राहिले. त्यांच्या मनात प्रश्नांची छाया होती. त्यांनी खूप चुकी केली होती का? पण सईने जे केलं ते नाकारता येणार नव्हतं. कारण काय घडले हे अद्याप त्यांना गूढच राहिलं. देशमुख मेशनमध्ये करणने बैल खाली उतरवलं तर ती गर्ल प्रेमाने म्हणाली, पागल, काय करत आहेस? करणने चेहरा वाकवला आणि शालिनीने पाहून म्हणाली, माझं माहीत नव्हतं की तुम्ही येणार आहेत. बानी हसून म्हणाली, हो वहिनी, तुमच्या मुलाच्या लग्नाचं सरप्राईज दिलं म्हणून माझीही कर्तव्य होती. तुम्ही सगळ्यांना सरप्राईज दिलं. खोटं बोलू नका आत्या, मी तुम्हाला आधीच सगळं सांगितलं होतं, काव्याने शांत आवाजात सांगितलं. लग्नानंतर होईलच प्रेम याचा नेक्स्ट भाग बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कथा वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद.